नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून श्री संत वीरशैव कंकैया समाज लोणंद हिंदू ढोर या समाजाने आज भारतीय जनता पक्षात जाहीरपणे प्रवेश केला आहे। हा ढोर समाज अल्पसंख्याक असल्याने आजपर्यंत या समाजाचा उपयोग फक्त आणि फक्त मतदान घेण्यापुरताच केला, परंतु या समाजाचा विकास आजपर्यंत काहीच केला नाही। तसेच या समाजाला आजपर्यंत स्वतंत्र डीपी, स्वतंत्र हक्काचे रस्ते, सभा मंडप, समाज मंदिर अशी कोणतीही विकास कामे केली नाहीत। लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा माळशिरस मतदारसंघातील झंझावाती विकास पाहून त्यावर विश्वास ठेवून सकल ढोर समाज लोणंद यांनी समाजातील वरिष्ठांच्या सल्ल्याने उघडपणे जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। यावेळी बाळासाहेब सरगर, राहुल रूपनवर, तुळशीदास खंदारे, अरुण खंदारे, विजय सोनवणे, प्रकाश खंदारे, नंदकुमार सोनवणे, सुरेश खंदारे, कुमार खंदारे, अशोक खंदारे, तानाजी खंदारे, चंद्रकांत सोनवणे, राजेश सोनवणे, आबा शिंदे, लक्ष्मण खंदारे, गणेश खंदारे, विशाल खंदारे, प्रदीप खंदारे, राहुल खंदारे, मंगेश शिंदे, विकी सोनवणे, सुखदेव रूपनवर, परशुराम खंदारे, आकाश सोनवणे, संदीप खंदारे, अजित खंदारे, अनिकेत शिंदे, मधुकर सोनवणे, अविनाश सोनवणे, धनाजी खंदारे, मयूर खंदारे, संदीप सोनवणे, सोमनाथ खंदारे, ओंकार खंदारे, निलेश सोनवणे, विनोद खंदारे, अभिजित खंदारे, वैभव सोनवणे, निखिल शिंदे व संपूर्ण महिला भगिनी तसेच खंदारे, सोनवणे आणि शिंदे वस्तीतील सर्वांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झाला आहे। तसेच यावेळी वीरशैव कंकैया समाज खंदारे वस्ती, सोनवणे वस्ती येथील तुळशीदास खंदारे, प्रकाश खंदारे, सुरेश खंदारे, तानाजी खंदारे, लक्ष्मण खंदारे, अशोक खंदारे, गणेश खंदारे, अरुण खंदारे, विशाल खंदारे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे, राजेश सोनवणे, मधुकर सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, नंदकुमार सोनवणे आदी उपस्थित होते। लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन आणि ढोर समाजासाठी काम करणार असल्याचा शब्द दिला असल्याने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। मी निखिल आबा शिंदे, आम्ही लोणंद येथून आहोत आणि खंदारे वस्ती, सोनवणे वस्ती आणि आम्ही शिंदे असा आमचा वीरशैव कंकैया समाज संपूर्ण ढोर वस्ती आज आम्ही जाहीरपणे पक्षप्रवेश केलेला आहे। आमचे मतदार बंधू भगिनी या सर्वांनी भाऊंनी केलेल्या या तालुक्यामध्ये विकास कामांकडे बघून एकदम पूर्णपणे विश्वास ठेवून आज उघडमध्ये पूर्णपणे भाजपचा पंचा गळ्यात घालून जाहीरपणे पक्षप्रवेश केलेला आहे। तरी ह्या लोकांनी पूर्णपणे भाऊंच्या विकासाकडे लक्ष देऊन आमचासुद्धा विकास कसा होईल ही प्रेरणा मनात ठेवून पूर्णपणे भाऊंना आज आम्ही आलो सर्वजण आणि भाऊंना आम्ही आमची कामं सांगितली। भाऊंनी आम्हाला विश्वास दिला की तुम्ही आमच्या पाठीमागे ठाम उभे राहिला, तुमची कामं सक्सेस आम्ही करून देऊ। अशा विश्वासाने आमच्या संपूर्ण समाजाने इथून मागे तर होतेच, परंतु इथून पुढे कायमपणे जो भाजपचा उमेदवार उभा राहील त्या भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही पूर्णपणे जाहीर पाठिंबा देणार आहोत। आणि आमच्यासोबत वरिष्ठ मंडळी आहेत, आमचे प्रकाश बाबा आहेत, हे आमचे तुळशीदास खंदारे आहेत, हे आमचे वरिष्ठ विजय सोनवणे आहेत, पलीकडे आमचे भैयाजी भोसले आहेत, आमचे लोणंदचे युवा चेहरा जेणेकरून आता सरपंच इलेक्शनला उभे राहणार रावसाहेब पाटील जे आहेत, आमच्या इकडे विशाल खंदारे आहेत, इकडे मयूर खंदारे आहेत। सर्व नवीन पिढी या भाऊंच्या ह्याच्यामध्ये आशीर्वादाखाली आलेले आहेत आणि भाऊंनी आमच्या सर्वांना आश्वासन दिले तुम्ही ठामपणे उभा राहा आणि तुमची कामं 100% आपण मागा। अशा पद्धतीने आम्ही सर्वजण जाहीर पाठिंबा करत आहोत। लोणंद गावातून पूर्णपणे भाऊंना पहिल्यापासून लीड आलेला आहे आणि आता झडपीच्या इलेक्शनमध्ये पूर्णपणे आम्ही लोणंद हे लीडमध्ये देणार आहोत। भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला मताने पूर्णपणे राहील। आपलं नाव सांगा। तुळशीदास पांडुरंग खंदारे, लोणंद। आता ह्या लोणंद गावामध्ये साधारण ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये किती लोकांनी पक्ष? साधारण आमच्या 100 ते 125 लोकांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीत। आदरणीय भाऊंच्या समोर सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे। खंदारे आणि सोनवणे शिंदे या परिवाराने केलेला आहे। बरी प्रवेश करण्यापाठीमागचा नेमका काय उद्देश आहे? खरं भाऊंनी सगळ्या तालुक्यात विकास केला, भरपूर विकास केला आणि आमचाही काहीतरी विकास व्हावा म्हणूनसाठी आम्ही भाऊंचा प्रवेश केलेला आहे आणि आम्ही पहिल्यापासून भाजपमध्येच आहे आणि आज भाऊंच्या
समोर सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. आता हे नेमकं प्रवेश करीत असताना तुम्ही काय पुढं डोळ्यासमोर ठेवलं होतं? आमच्या डोळ्यासमोर आहे की आमची राहिलेली कामं प्रलंबित जे कामं राहिलेली आहेत ती आम्ही भाऊंच्याकडनं करून घेणार आहे आणि भाऊच्या पाठीशी आम्ही खंबीर उभं राहणार आहे. आता हे खंबीर उभा राहणार म्हणताय आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार काय? आमची सर्वजण आम्ही भाजपलाच मतदान करणार आहे. 100-125 लोकांनी आज जेवढ्यांनी हे की प्रवेश केला तेवढे सगळ्या लोकांनी मतदान भाऊच्या लोकांनाच करणार आहे.